हॅलो, आज आहे गणपतीचा दुसरा दिवस आणि मी मेघा तुम्हा सर्वांचे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर काल तर पावसाने सुट्टी घेतली होती, पण आज बघा पाऊस खूप म्हणजे खूपच पाऊस पडतोय। बायला हे बघा, इतका पाऊस 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 सुरू झालाय। कालची सुट्टी आज भरून काढली आहे पावसाने। जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी काल तुम्हाला सांगितलेलं की प्रत्येक दिवशी मी रोज नवीन नवीन रेसिपी ट्राय करणार आहे मोदकांची। काल उकडीचे मोदक होते पण रेसिपी नाही दाखवता आली कारण काल खरंच खूप गडबड होती। तर आज आहे पान मोदक। तर रेसिपी आवडली असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा। आणि खरंच हे पान मोदक खूप टेस्टी बनतात। यापूर्वी पण मी केले होते आणि त्यावेळेस काही चॅनल वगैरे नव्हतं, त्याच्यामुळे मी शेअर करण्याचा प्रश्नच नाही आला। पण म्हटलं आता तुमच्यासोबत शेअर करूया। उरलेले बरेच दिवस आहेत अजून, तर तुम्हाला जर आवडली तर तुम्ही सुद्धा नक्की हे ट्राय करू शकाल। तर चला, आणि आज काय काय होणार आहे दिवसभरात ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण खूप आज नवीन गोष्ट सुद्धा होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला हे पाहता येईल। तर सध्या तरी पहिली तुम्ही रेसिपी बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती, आणि तुम्ही कोणत्या दिवशी ही रेसिपी ट्राय करून बाप्पाला याचा नैवेद्य दाखवला ते। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पान मोदक करण्यासाठी सगळ्यात पहिलं ड्रायफ्रुट्स कट करून घ्यायचे। तुमच्याकडे कटरमध्ये असेल तर तुम्ही कटरमध्ये करू शकता, पण मला नाही आवडत कटरमध्ये कारण ते पावडर होऊन जातं, हा असा क्रंचीनेस नाही लागत। तर ड्रायफ्रुट्स कट केल्यानंतर त्यामध्ये टाकायचे आता आपल्याला 2 चमचे बडीशेप। इकडे जर तुमच्याकडे रंगीत बडीशेप असेल तर ती सुद्धा तुम्ही घालू शकता। त्यानंतर 2 मोठे चमचे आपल्याला गुलकंद घालायचा आहे। हे आपण आता ना पान मोदकचं सारण बनवतोय आणि ह्याच्यामध्ये जर तुमची इच्छा असेल तर डेझिकेटेड कोकोनट घालू शकता, पण मी नाही घातलेला आहे। तर गुलकंद घातल्यानंतर तुटी फुटी आपल्याला थोड्याफार घालायच्या आहेत आणि हे सारण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये अजून बऱ्याच कोणी काजूची पावडर घालतं, कोणी डेझिकेटेड कोकोनट घालतं, पण हे जसे मी केले तसे मी तुम्हाला दाखवते। आता आपल्याला एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला विड्याची पानं घ्यायची आहेत। इथे मी 10 विड्याची पानं घेतलेली आहेत आणि ही ना मी जे पान बनवणारे असतात ना मी त्यांच्याकडनं घेतली आहे। बाहेर जी देवासाठी विकत मिळतात ती मी घेतली नाहीये, कारण ही जर तुम्ही पानवाल्याकडनं घेतली ना तर त्या पानांची चव वेगळी असते, त्यामुळे मी त्यांच्याकडनं घेतलंय हे पान। तर अशी 10 विड्याची पानं बारीक करून थोडंसंच दूध घालून आपल्याला मिक्सरला बारीक ह्याची पेस्ट करून घ्यायची। जास्त दूध घालायचं नाही, कारण जास्त दूध घातलं तर फाटण्याची शक्यता असते। जर तुम्हाला जसं वाटतंय तसं दूध पाणी असं घालून थोड्या प्रमाणामध्ये ते वाटून घ्यायचं। त्यानंतर कढई तापायला ठेवायची। कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचंय। जास्तही तूप घालू नका, कारण काय ते मी पुढे सांगेन। अगदी थोडंसं, तुम्ही इथे पाहू शकताय की अगदी मी थोडं तूप घातलंय, मी जास्त तूप घातलेलं नाहीये। आता याच्यामध्ये आपल्याला डेझिकेटेड कोकोनट घालायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आपलं जे सुकं खोबरं असतं ना तेच ॲक्च्युली डेझिकेटेड कोकोनट असतं, फक्त मागची बाजू काळी बाजू ती काढायची असते। तर ते मी चांगलं परतून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही जी पानाची मी जी पेस्ट केली होती विड्यांच्या पानाची, ती पेस्ट मी टाकली आहे आणि आता व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। खूप मंद आचेवरती हे बराच वेळ परतावं लागतं, कारण काय आहे ना, जास्त तुम्ही नाही परतलं ना की ते असं बघा, सुकं खोबरं खाल्ल्यानंतर आपल्या घशाला त्रास होतो, तर तसं होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मंद आचेवर पटापट व्यवस्थित परतून घ्यायचंय। आणि उरलेलं जे मिक्सरमध्ये जे पानांचं मिक्सर राहिलं होतं ते मी पाणी घालून थोडंसं टाकलंय। ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी 1 कप साखर घातलेली आहे। तुम्ही पिठी साखरही घालू शकता। आणि साखर घातल्यानंतर व्यवस्थित ते परत आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय। आता इथे तूप का कमी घालायचं सांगते। डेझिकेटेड कोकोनट असल्यामुळे ना जसं तुम्ही परताल ना तसं त्याला तेल सुटत जातं, जे त्यांचं जे ओरिजिनल तेल असतं ते सुटायला सुरुवात होते। त्यामुळे जर जास्त तूप घातलं तर ते तुम्हाला बाइंडिंग येणार नाही, म्हणून तूप अगदी कमी घालायचं आहे। आता बघा साखर पण विरघळून झालेली आहे, थोडंसं 1-5 मिनिटं फक्त झाकून ठेवायचं आहे आणि आता बघा किती सुकं आणि फडफडीत झालेलं आहे आपलं। हे आपण करतोय बाहेरचं आवरण, सारण आधी केलेलं आहे, हे आवरण आपण करतोय। तसं छानपैकी सुकं होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण थंड होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे, कारण नाहीतर आपल्या हाताला चटका बसेल। त्यामुळे मी हे पूर्णपणे थंड होऊ दिलेलं आहे आणि आता आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे।
तुम्ही पिठासारखं मळून त्याचा गोळा पण बनवू शकता, पण कशाला उगाच एवढी मेहनत करायची, आपल्याला साच्यातच घालायचं आहे ना, तर हे असंच ठेवलेलं आहे मी. आता जो आपला मोदकाचा साचा असतो, मी अगदी छोटा साचा घेतला आहे. त्या साच्याला व्यवस्थित आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. सगळीकडे व्यवस्थित तूप लावून घ्या, नाहीतर मग ते त्याला चिकटेल. तर दोन्ही ठिकाणी मी तूप लावलेलं आहे. आणि आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे आपल्याला या दोन्ही साच्या म्हणजे दोन्ही भागामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. हे करताना व्यवस्थित असं बोटाच्या साह्याने व्यवस्थित पसरवून घ्या. अगदी जाड ठेवू नका, कारण जाड ठेवलं तर ते खायला चांगले लागणार नाही. कारण मध्ये आपल्याला सारण पण भरायचं आहे, त्याच्यामुळे हे बाहेरचं आवरणच जर जास्त कडक असेल तर आतमध्ये जे सारणाची मजाच राहणार नाही. त्यानंतर ही अशी सारणाची छोटी आपल्याला गोळी करून घ्यायची आहे. हे बघा, अशी छोटी गोळी करायची आणि ती बरोबर मधोमध आपल्याला ठेवायची आहे आणि व्यवस्थित दाबून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला हा साचा बंद करायचा आहे. हा साचा बंद केल्यानंतर खाली जी पोकळी राहते तिकडे आपल्याला परत हे बाहेरचं आवरण भरायचं आहे आणि व्यवस्थित मोदक पॅक करून घ्यायचा आहे. आता हा मोदक पॅक केल्यानंतर हे बघा, इतका सुंदर मोदक आपला तयार होतो आणि हा इतका टेस्टी लागतो ना. हे बघा, तुम्ही बघू शकताय, अगदी सुंदर माझे मोदक रेडी झालेले आहेत आणि त्यांचा आकार पण खूप छान झाला आहे. त्याचं आवरण पण एकदम घट्ट आणि व्यवस्थित झालं आहे, बिलकुल सुटत नाही आहे. तर अशा प्रकारे छानपैकी पान मोदक रेडी करून मी आता बाप्पाला ह्याचा नैवेद्य दाखवते. नैवेद्य दाखवल्यानंतर दरवर्षीप्रमाणे मी भावनाच्या घरी गणपतीसाठी गेली. भावना म्हणजे माझी अगदी जिवलग मैत्रीण. तर तिच्या घरी मी गणपतीसाठी गेले होते. मी आणि माझी लेकच गेलो होतो आम्ही दोघं. आणि मस्त असं बाप्पाचं दर्शन घेतलं. आणि तिची ही छोटी 9 महिन्याची मुलगी इतकी गोड आहे, प्रिशा, अगदी आजी वेडी मुलगी, खूप खूप मजा करत होती. आणि तिचा व्हिडिओ काढायचा मोह आवरला नाही. इतकी छान हसत होती आणि इतका मस्त रिस्पॉन्स देत होती. आणि नुसती माझ्या मुलीकडे कपाळाला आठ्या पाडून बघत होती. तिच्या डोळ्यांमध्ये ते लाइटिंग येत होती ना, तिला काही वेगळंच वाटत होतं. त्यामुळे छान तिचा असा खेळ चालू होता. तिच्याकडे गणपतीला जाणं हा नित्य नियम आहे. 1.5 दिवसाचा गणपती असतो तिच्याकडे. तर यावेळेला गणपतीला बघायचं की तिच्या मुलीला बघायचं, अशी गंमत झाली होती. तर एकंदर खूपच असं छान वाटलं तिच्याकडे जाऊन. तिची बाललीला आम्ही बघत होतो, मी आणि माझी मुलगी. हे बघा, किती जोरजोरात हसतीये. आणि तिला टोपडं घालत होते, ते हेल्मेट घालत होती तिची मम्मी. तर तिला टेन्शन आलं एकदम, लगेच ती आजीकडे वळली. तर असं एकंदर खूप छान मस्तच दिवस गेला. तर तिच्याकडनं जाऊन आल्यानंतर आम्हाला खरं सोडवत नव्हतं तिला, पण लवकर यायचं होतं कारण माझ्याकडे आरतीला सगळे लोक येऊन बसले होते. घरी आल्यानंतर आरतीसाठी सगळे आले होते, तबला आणि सगळं घेऊन. आणि छान वाटते अशी तबल्याच्या साथीमध्ये आरती. तर आरतीला आता सुरुवात झाली आहे माझी. आणि आता आम्ही आरती करत होतो. म्हणजे आरती आमची चालू झाली आहे. कसे सांग वर्णो तुझे विश्वरूप. ओम गणपते नमः. 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.
तर अशा प्रकारे आमचा गणपतीचा दुसरा दिवस पण आनंदात उत्साहात साजरा झाला. आणि तर मला कमेंट करून आता तुम्ही सांगा तुम्हाला पान मोदकची रेसिपी कशी वाटली, तुम्ही कोणत्या दिवशी हा मोदक ट्राय करणार आहे आणि हा व्लॉग कसा वाटला. तोपर्यंत बाय.